मित्रहो, सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असलेल्या शिवसेनेच्या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेच्या बाजूनं ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांचा वादळी तुफानी असा युक्तिवाद झालेला आहे आणि त्यामुळं सुप्रीम कोर्टातून शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह उद्धव ठाकरे यांनाच मिळेल अशा अनेकांच्या आशा पल्लवित झालेल्या सध्या दिसत आहेत. कपिल सिब्बल आणि कामत या दोन्ही ज्येष्ठ वकिलांनी निवडणूक आयोगानं घेतलेल्या निर्णयाच्या अक्षरशः चिंधड्या उडवलेल्या आहेत. निवडणूक आयोगाला आणि एकनाथ शिंदे गटाला अडचणीत आणणारे अनेक मुद्दे या दोन्ही ज्येष्ठ वकिलांनी आपल्या युक्तिवादातून सुप्रीम कोर्टासमोर मांडलेले आहेत. आधीच्या काही म्हणण्यापेक्षा खरं तर आधीच्या विविध निकालांचे दाखले सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये या दोन्ही वकिलांकडून दिले गेलेले आहेत. या सुनावणीत सतत बघा एका प्रकरणाचा उल्लेख होताना आपल्याला दिसतो, आपण ऐकतो, आणि तो म्हणजे राजेंद्र सिंह राणा प्रकरणाचा. हे राणा प्रकरण आणि शिवसेनेच्या खटल्याचं हे प्रकरण यामध्ये खूप मोठं असं साम्य आहे. त्यामुळं त्या निकालाचा प्रभाव या निकालावर पडण्याची अधिक शक्यता आहे. आणि हेच प्रकरण शिवसेनेच्या खटल्याबाबत गेम चेंजर सुद्धा ठरू शकतं. एकनाथ शिंदे यांना अडचणीत सुद्धा हे प्रकरण आणू शकतं. बघा, हे राणा प्रकरण म्हणजे नेमकं काय आहे बघा, साधारणपणे आधी हे लक्षात घ्या. 2002 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेलं नव्हतं. मग तिथं आधी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. त्यानंतर भारतीय जनता पक्षानं आपल्या 88 आमदारांचा पाठिंबा बहुजन समाज पक्षाला दिला. मायावती यांनी 3 मे 2002 रोजी उत्तर प्रदेश मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली भाजपच्या पाठिंब्यावर. त्यानंतर 12-13 महिन्यातच म्हणजे ऑगस्ट 2003 मध्ये भारतीय जनता पक्षानं सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि मग मायावतीचं सरकार पडलं. यावेळेला मुलायम सिंग यांनी सत्ता स्थापनेचा दावा राज्यपालांकडे केला. इतर काही पक्षाच्या सोबतच बसपाच्या 13 आमदारांनीही त्यांना पाठिंबा दिलेला होता. त्यामुळं बसपानं या 13 आमदारांच्या विरोधामध्ये विधानसभा अध्यक्षांकडे अपात्रता याचिका दाखल केलेली होती. याच दरम्यान बसपाचे 37 आमदार पक्षापासून वेगळे झाले आणि समाजवादी पक्षामध्ये विलीन झाल्याचा दावा करण्यात आला. बघा, एक एक घटना लक्षात घ्या की महाराष्ट्राच्या शिवसेनेच्या या घटनेचे किती साधर्म्य आहे, किती साम्य आहे. आमदारांची अपात्रता याचिका प्रलंबित असताना त्यावेळच्या विधानसभा अध्यक्षांनी या विलिनीकरणाला मान्यता सुद्धा दिलेली होती. उत्तर प्रदेश मधलं बसपातील या बंडाच्या माग आमदार राजेंद्र सिंह राणा यांचा हात होता. हे प्रकरण आधी अलाहाबाद हायकोर्टामध्ये गेलं, त्यानंतर ते सुप्रीम कोर्टामध्ये गेलं. या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुप्रीम सुनावणी झाली. राणा प्रकरणाचा मूळ गाभा हाच 10व्या अनुसूचीतील पक्षांतर विरोधी कायदा आणि पक्षातील फूट, त्याचबरोबर विलिनीकरणाच्या तरतुदीशी संबंधित होता. सुप्रीम कोर्टानं 14 फेब्रुवारी 2007 रोजी या प्रकरणाचा निकाल दिला आणि त्या 13 आमदारांना अपात्र ठरविलं. या आमदारांनी ज्या दिवशी राज्यपालांना विरोधी पक्षाचं सरकार स्थापन करण्यासाठी समर्थन देण्याचं पत्र दिलं, त्याच वेळी त्यांनी स्वेच्छेने पक्ष सोडला असं निरीक्षण खंडपीठानं नोंदवलं. पक्ष सोडल्यामुळे हे आमदार ज्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आले होते ती आमदारकी सुद्धा राहणार नाही, इतकं हे सगळं स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयानं सगळं सांगितलं आणि या संदर्भातला निकाल दिला.
खंडपीठानं विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त तर केलीच केली, पण अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेण्यास केलेला विलंब हा घटनात्मक कर्तव्याचं उल्लंघन असल्याचं कोर्टानं म्हटलं. सगळं काही अगदी असंच महाराष्ट्रामध्येही शिवसेनेच्या प्रकरणामध्ये घडलेलं आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाचं कोर्टाकडून पुनर्विलोकन केलं जाऊ शकतं असा एक ऐतिहासिक निकाल सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या या खंडपीठानं दिला. या प्रकरणातल्या काही घटना आणि शिवसेनेचा हा खटला, हे जे प्रकरण शिवसेना फुटीचं म्हणजे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातलं, या आणि उत्तर प्रदेशातलं हे राणा प्रकरण, यामध्ये अत्यंत साधर्म्य आहे असा दावा तर ठाकरे यांच्या वकिलाकडून करण्यात आलेलाही आहे. उद्धव ठाकरे यांच्या वकिलांनी आपल्या युक्तिवादामध्ये या राणा प्रकरणावर जोर दिलेला आहे, कारण हे साधर्म्य असल्यामुळं. बसपाच्या 13 आमदारांना ज्याप्रमाणे अपात्र ठरवलं गेलं त्याप्रमाणे शिंदे गटाच्या आमदारांनाही अपात्र ठरवलं जावं अशी त्यांची मागणी सुद्धा आहे. शिवसेना फुटीच्या वेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत आधी 16 आमदार गेलेले होते. त्यांच्या विरोधामध्ये अपात्रता याचिका दाखल केलेली होती. पुढे ही संख्या वाढत गेली. अपात्रता याचिका प्रलंबित असताना पक्षाचं चिन्ह एकनाथ शिंदे यांना बेकायदेशीरपणे दिलं गेलं. ज्या दिवशी आमदारांनी विरोधी पक्षाच्या मदतीनं आपल्या पक्षाविरोधात कार्यवाही सुरू केली, त्याच दिवशी त्यांनी स्वेच्छेने पक्ष सोडला असं समजण्यात यावं. विधानसभा अध्यक्षांच्या निकालाचं पुनर्विलोकन करण्याचा सुप्रीम कोर्टाला अधिकार आहे असे अनेक मुद्दे राणा प्रकरणाशी साधर्म्य असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांच्या वकिलांनी आपला दावा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केलेला आहे सुप्रीम न्यायालयाच्या या युक्तिवादावेळी. आधी अपात्रतेचा निकाल देण्याची मागणी ठाकरे यांच्या बाजूने कोर्टात केली जाते बघा. कारण ती जर मागणी त्या अपात्रतेवर जर आधी निकाल आला तर त्याचा खूप मोठा परिणाम पुढच्या सगळ्या घटनावर आणि निकालावर होणार आहे. आता उत्तर प्रदेशातलं मायावतीचं प्रकरण, म्हणजे हे राणा प्रकरण, आणि शिवसेनेचं हे प्रकरण, या दोन्ही प्रकरणातलं साधर्म्य शिवसेनेच्या निकालात या गेम चेंजर ठरू शकेल असं अनेकांना वाटतं. अनेकांचा तसा विश्वास सुद्धा आहे. उद्धव ठाकरे यांच्या बाजूने टाकलेला हा डाव एकनाथ शिंदे गटाचा टांगा पलटी करणाराही ठरू शकतो. हे राणा प्रकरणच एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणू शकतं असा विश्वास कायद्याच्या अभ्यासकांनाही वाटतो आहे. आणि म्हणून हे राणा प्रकरण या सगळ्या शिवसेनेच्या प्रकरणात महत्वाचं होऊ लागलेलं आहे. बघा, असे अनेक मुद्दे युक्तिवादामध्ये आलेलेच आहेत, पण हे राणा प्रकरण मात्र वेगळं ठरू शकतं, निर्णायक ठरू शकतं. आता पुढच्या सुनावणीपासून एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने युक्तिवाद सुरू होईल. पाहूया आता ती त्यांची बाजू नेमकी कशी मांडतायत आणि सिब्बल कामत यांनी केलेले दावे किंवा मांडलेले मुद्दे याचं खंडन त्यांना करता येतंय का आणि ते कशा पद्धतीनं करतील, आहेच आता सुनावणी. पाहूया आपण. मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार. बिनचूक